सावलीवारची पाहणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया पोहोचलेल्या आहेत। महत्त्वाची अपडेट आपण ही बघतो, ही लाईव्ह दृश्य आपण सध्या बघू शकतोय। अंजली दमनिया यांच्याकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बारची सावलीवारची पाहणी सुरू आहे। कदम यांच्या सावलीवारचं प्रकरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळत आहे। याच बारमध्ये अश्लीलता चालते असा आरोप अनिल परब यांनी केलेला होता। सोबतच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती। अंजली दमनिया यांनी सुद्धा याच प्रकरणासंदर्भात आरोपही केलेले होते आणि त्याच बारची पाहणी करण्यासाठी त्या स्वतः पोहोचलेल्या आहेत। सावलीवारची पाहणी करण्यासाठी त्या पोहोचल्यात। ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो। जर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांचा जर डान्स बार असला आणि तो सुद्धा परवाना त्यांच्या आईच्या नावाने आहे, असं असताना त्याची सगळी माहिती घेण्यासाठी आज मी इथे आले। मी कधीही कुठलंही प्रकरण घेतलं की पहिले त्याचे कागदपत्र बघते, तर आता मी आधी ही जागा बघून इथून समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। मी काल त्या पीआयशी बोलले, त्यांची वेळ घेतली आहे आणि आज जाऊन परवान्याची कॉपी, त्याचे काढलेले व्हिडिओ, कारण आता जी माहिती आहे आणि जो एफआयआर मी वाचला त्या एफआयआर मध्ये सरळ सरळ सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की 5 माणसांचं पथक पाठवून इकडे आधी त्यांनी खालपासून वरपर्यंत पोलिसांचं पथक पाठवलं गेलं होतं। 5 पंच होते पोलीस, त्याच्यापैकी 1 जण वर होता जो तिथे व्हिडिओ काढत होता। त्याच्यानंतर 1 पोलिसांनी इशारा केला, मग बरोबर 11:10 रात्री इथे धाड टाकण्यात आली होती आणि व्हिडिओ सकट 22 महिलांना, त्याच्या कसं असतं, जर एखादा परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात, त्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं। स्टेजच्या खाली महिला येऊन त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत, पण त्या ग्राहकांबरोबर त्या महिला बसलेल्या होत्या। हे सगळं मी जेव्हा आता एफआयआर मध्ये वाचलंय, त्याच्यात त्यांचा परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। तर हे जे म्हटलं जात आहे, आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे, तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये, कारण त्याच्या व्हिडिओ सकट सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत। यानंतर जेव्हा कळतंय की त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं, तर चालवायला दिलेलं नव्हतं, कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर, कॅशियर, म्हणजे ती नोकरदार माणसं होती। तर याचा अर्थ सरळ आहे की हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। गृहराज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। तिथून ओरिजिनल एफआयआरची कॉपी, परवान्याची कॉपी मला जर त्यांनी दाखवला, तर तो जो व्हिडिओ आहे हा आता आपण बघतो इथे बोर्ड हा झाकलेला आहे, तर हे झाकण्याआधीचे तिथे बोर्ड काय होते या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स जर त्यांनी दिले तर ते मी घेणार आहे, कारण मला जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। म्हणूनच मी आता इथे स्वतः आलेली आहे। सातत्याने हे सगळे पुरावे आहेत आणि आज ते मुख्यमंत्री जर त्यांना भेटले तर त्यांच्यापुढे हे सगळे पुरावे, व्हिडिओ सकट, एफआयआर कॉपी सकट सगळे पुरावे जे ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि त्यांनीही सेम मागणी केलेली आहे की गृहराज्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। तुम्हाला वाटतं का की अनिल परबांना जसं 3-4 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या तसं तुम्हाला सहज मिळतील? नाही, आता पोलिसांशी मी जेव्हा काल बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही द्यायला, आणि एफआयआर इज ऑलवेज एफआयआर हे नेहमी पब्लिक डॉक्युमेंट असतं, हे कुठलेही पोलीस नकार देऊ शकत नाहीत द्यायला। त्यामुळे परवान्याची कॉपी आणि एफआयआरची कॉपी ही पोलिसांना मला द्यावीच लागेल। आणि अनिल परबांनी त्यांचं काम केलं असेल, ते अमुक एका पक्षाचे आहेत, त्यांनी त्यांचा लढा द्यावा
मी कधीही कुठल्याही राजकीय लोकांशी बोलत नाही. मी कोणाशीही त्या अनिल परब काय किंवा कोणीही काय कोणाशीही बोललेले नाहीये. मला जो योग्य लढा वाटतो की माझ्या राज्याचे गृहराज्यमंत्री हे जर डान्स बार चालवत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे. आणि मुद्दाम पुन्हा एकदा सांगते की असाच एक डान्स बार बीडला होता म्हणून मी त्यांची भेट घ्यायला त्यांना मी सगळे त्याचे व्हिडिओ पाठवले होते. त्यांची भेट घ्यायला मी थेट मंत्रालयात गेले होते. आपल्यापैकी अनेक पत्रकार तिथे देखील असतील. तर त्याच्या डान्स बार बंद होण्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा मला माहित नव्हतं कारण त्यांनी तेव्हा त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. मला कळलं नाही की योगेश कदमांनी ती कारवाई का केली नाही. तेच व्हिडिओ मी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. त्या दिवशी त्या डान्स बारवर रेड होऊन तिथे कारवाई झाली होती. पण आज मला आता उलगडा होतोय जर त्यांचा स्वतःचा डान्स बार असेल तर ते दुसऱ्या डान्स बारवर कारवाई कशासाठी करतील. सातत्यानं असं म्हटलं जातंय की या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालायचा, मात्र 22 बार मला त्या दिवशी कारवाईच्या दिवशी ताब्यात घेण्यात आलं. तर ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याच्या काही नियम असतात. त्याच्यात जे स्टेजवर असतात त्या स्टेजवरनं ते लोक खाली येऊ शकत नाहीत. दुसरा मुद्दा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नृत्य करता येत नाही. आणि तिसरा मुद्दा की त्याच्यात 5च्या वर कलाकार असू शकत नाहीत. इथे 22 बायका ह्या तिथे होत्या, नृत्य करत होत्या, त्या लोकांच्या बरोबर होत्या, असं सगळं त्या FIR मध्ये नमूद आहे. त्याचे व्हिडिओ देखील जर पोलिसांकडे असले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठलाही नियम इथे लागू होत नव्हता. कारण गृहराज्यमंत्र्यांच्याच जर डान्स बार असेल त्याला नियम लागू होत नाहीत. नियम आणि कायदे फक्त आपल्या सामान्य जनतेसाठीच असतात. शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला होता, तशा पद्धतीचे अॅग्रीमेंट होते. त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्याला शेट्टी नावाचा व्यक्ती जबाबदार आहे. कुठलाही जर आता इतक्या जबाबदार मंत्र्याकडनं नक्कीच ही अपेक्षा असते की जर परवाना त्यांच्या आईच्या नावावर होता तर तो परवाना बदलून घेणं गरजेचं होतं. तसं त्यांनी केलेलं नाही. आणि मग तुम्ही मला सांगा जर कारवाई झाल्यानंतर हा बंद करण्यात आलाय, BMCने देखील याच्यावर कारवाई केली असं मी ऐकतेय, तर आता या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी काढून घेणार आहे. आणि जर त्यांनी काही चुकीचं केलं नव्हतं तर मग आज ही बंद करण्याची पाळी का आली, हा बोर्ड झाकण्याची पाळी का आली त्यांना. तर याच्यावरनं सगळ्या म्हणजे जर पोलिसांकडे आता ते व्हिडिओ असतील तर मला वाटतं की अशा सगळ्या गोष्टी बोलणं हे दादांत खोटं आहे, याच्यात काहीच दुसरी शंका नाही. हाकेच्या अंतरावरती पोलीस काय सांगाल, कारण एकीकडे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, समतानगर पोलीस स्टेशन अगदी आता तुम्ही चालत जाऊ शकाल. अगदी समोर समतानगर पोलीस स्टेशन असताना इथल्या सगळ्यांना माहिती होतं. म्हणून मी इथल्या बाजूच्या दुकानवाल्याला पण विचारलं की वर काय होतं, हे काय स्ट्रक्चर आहे, तर तो म्हणाला सावली बार होता. आणि तिथे नाच चालायचा का नाही तर हसून त्या बिचाऱ्याला काय बोलावं सुचलं नाही. कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे. सगळ्यांना माहिती आहे गृहराज्यमंत्री आहेत, आम्हाला त्रास व्हायला नको. पण तो म्हणाला आता मी कसं बोलू, माझं तर दुकान आहे इकडे, एवढंच म्हणून त्यांनी सोडला. याच्यावरनं कळतंय आपल्याला की हा डान्स बार होता आणि त्याच्यात शंकाच नाहीये. आताच्या घटकेला असे गृहराज्यमंत्री आम्हाला नकोत, ही स्पष्ट भूमिका माझी आहे. सरकारला काय सांगाल, कारण एकीकडे RR आबांनी त्यांनी डान्स बार बंद करण्याची घोषणा केली होती, त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत आहे, त्यांच्या पक्षाचे एक मंत्री विधानभवनात जुगार खेळत आहेत, तर दुसरे सरकारमधले गृहराज्यमंत्री त्यांचा डान्स बार आहे. त्यामुळे सरकारला काय सांगाल. सरकारला मला ठणकावून सांगायचंय की असे मंत्री कुठलंही कॉर्पोरेट ऑफिस असलं तर कुठल्याही पदावर उच्च पदावर जेव्हा माणूस ठेवला जातो तेव्हा त्याचं ड्यू डिलिजन्स केलं जातं. आपल्याच देशात आपण मंत्री बनवतो पण ते मंत्रीपद आपण कोणाला देतोय याचं काहीही चेक्स अँड बॅलन्सेस नाहीयेत. त्यांची कुठलीही चौकशी न करता गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं. यांच्या सगळ्या जेवढे मंत्री आहेत त्यांच्याकडनं खरं तर ऍफिडेव्हिट घ्यायला हवं की तुमचे काय काय उद्योग आहेत हे मुख्यमंत्र्यांनी आताच्या तरी घटकेला सगळ्यांकडनं लिहून घेणं गरजेचं आहे. चला बाहेर झाला
तर आपण नुकतंच बघितलेलं आहे अंजली दमानिया यांच्याकडून या ठिकाणाची पाहणी केली गेली, सावलीबारची पाहणी केली गेली. त्यानंतर त्यांचा माध्यमांशी संवाद. कदम यांच्या डान्स बारमध्ये 22 महिला होत्या ज्यावेळी धाड टाकलेली होती असा दावा त्यांच्याकडून केला गेलेला आहे. आणि मुंबईच्या कांदिवलीमधील जो सावली बार आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईचा, त्याची पाहणी नुकतीच अंजली दमानिया यांच्याकडून केली गेली. 22 महिलांना पोलिसांनी धाडी दरम्यान ताब्यात घेतलेलं होतं असाही दावा अंजली दमानिया यांच्याकडून केला गेलेला आहे. आणि मी यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि या संदर्भात सविस्तर पोलिसांशी बोलेन असंही त्यांनी स्पष्ट केलं.